नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेमध्ये काय घडलं? अक्षराचं अधिपतीवर प्रेम असतं, पण ते तिला अधिपतीसमोर व्यक्त करता येत नाही. म्हणून ती अधिपतीला एकांतात भेटून सांगायचं ठरवते. तेवढ्यात अक्षराला आजी भेटतात आणि बोलतात, "काय अक्षरा, काय झालं?" अक्षरा बोलते, "काही नाही. मी विचार करत होते, अधिपती कसं सांगायचं?" आजी बोलते, "काय सांगायचं?" अक्षरा बोलते, "नको, नंतर सांगेल." आजीला सर्व कळतं अक्षराच्या हावभावावरून. मग आजी अक्षराची मस्करी करते आणि बोलते, "मी जाते अधिपतीला सांगते अक्षराला काय वाटते आहे तर." अक्षरा आजीला थांबवते. मग आजी बोलते, "मग सांग मला पटकन." तर अक्षरा सांगते, "माझं अधिपतीवर प्रेम आहे, पण मला ते त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये सांगायचं आहे." मग आजी अक्षराला बोलते, "सांगून टाक." अक्षरा बोलते, "नाही, एकांतात सांगेल." इकडे चारुहास अक्षराला सांगतात, "जे काही सांगायचं आहे ते लवकर सांग. वेळ वाया घालू नको." ते अक्षराला आठवते. मग आजी तिला बोलते, "मी सांगते अधिपतीच्या भाषेत कसं सांगायचं तर." मग आजी अक्षराला शिकवते. इकडे ऑफिसमध्ये रमेश चंचेची वाट पाहत असतो. चंचे तिथे पोहोचते. मग चंची त्याला बोलते, "काय रे, वारंवार फोन करतो?" तर रमेश बोलतो, "तुम्ही सांगणार होते ना समोर काय करायचं आहे तर." चंची बोलते, "जरा थंड राहा. अधिपतीने तुझ्यावर लय चिडून आहे. तुझी एक चूक तुला खूप महागात पडेल." सध्या रमेश बोलतो, "मला ती नीलम दिसते की कसं तरी होतं, आणि ते दोन हट्टेकट्टे माणूस माझ्या मागे सतत असतात." तर चंचे बोलते, "इथे पण CCTV आहे, जरा जपून. समजलं? वेळ आली की सांगेल मी कसं काय करायचं आहे तर." मग चंचे ऑफिसमध्ये सरगमला बघते. ती अधिपती जवळीक वाढवायची कोशिश करत आहे. तेवढ्या चंचीला दुर्गाचा कॉल येतो. त्यामुळे चंची घरी येते आणि दुर्गाला सुनवते. चंची दुर्गाला सांगते, त्या सरगमचे चालचलन ठीक नाही वाटत आहे. ती अधिपतीवर प्रेम करायला लागली आहे, आणि अधिपती जर माझे नाही होणार तर ते कुणाचेच नाही होणार हे सांगून ठेवते. दुर्गा चंचेला शांत करते आणि बोलते, "तुला ताईने अक्षरावर नजर ठेवायला सांगितलं ना, तर तू गेली कुठे होती?" चंची बोलते, "आहे माझी नजर. अधिपती ऑफिसला गेले आहे, म्हणून मी पण त्यांच्या मागे गेली होती. मग नजर ठेवायचं काय, कोणावर ठेवायचं?" असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की अक्षरा अधिपतीला कसं प्रपोज करते. त्यासाठी आमचे व्हिडिओ रोज बघत राहा. धन्यवाद.